नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहत आहोत द सिक्रेट या पुस्तकाचा मराठी अनुवाद. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन आलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. मानसिक शक्तींची कंपनं ही अत्यंत तरल, अतिसूक्ष्म आणि तरीही प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असतात, असं चार्ल्स हॅनेल म्हणतात. बॉब प्रॉक्टर, जर तुम्ही समृद्ध वैभवशाली जीवन कल्पनेत सतत रंगवीत राहाल तर ते तुम्ही नक्कीच आकर्षित कराल. हा सिद्धांत प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरा ठरतोच. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्वक जीवन निर्माण करत आहात. हे सगळं इतकं सोपं आहे, परंतु मग एकच मोठं प्रश्नचिन्ह उरतं. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का नाही जगू शकत? आकर्षित काय करायचं हे मात्र आपल्यावरती डिपेंड राहतं. जसं वाईट गोष्टीऐवजी चांगल्या गोष्टी आकर्षित करा. जॉन असराफ म्हणतात, समस्या हीच आहे, बहुतेक लोक त्यांना जे नको आहे त्याचाच विचार करत राहतात आणि मग त्यांना उगीचच आश्चर्य वाटत राहतं. त्यांच्या बाबतीत या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात? लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे ते त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याचा विचार अधिक करतात. तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका. ऐका तुमचे शब्द, कारण नियम अत्यंत सत्य आहे, तो चुकत नाही. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेगपेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती तर नको तेच मनात हा रोग. जेव्हा लोक वाणी, विचार, कृतीतून जे नको आहे त्यावरच लक्ष केंद्रित करतात तेव्हा याच रोगाची विषवल्ली वाढवितात. पण आता ही नवी पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे, कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे जे या रोगातून सहज मुक्ती देऊ शकेल. ही मुक्तीची वाट तुमच्यापासूनच सुरू होते आणि तुम्हीच या नव्या वैचारिक क्रांतीचे प्रवर्तक बनू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे त्याचाच सतत विचार करा, तेच बोला, तेच करा. बॉब डॉयल म्हणतात, आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टीची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्ट चांगली समजता की वाईट. तुम्हाला ती खरंच हवी आहे की नाही. हा नियम फक्त तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया करतो. म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेचे कर्ज हा देखील कर्जाचा डोंगर समजून काहीतरी भयंकर परिस्थिती स्वतःवर ओढविण्याची भावना तुम्ही मनात निर्माण केली तर हाच संकेत तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करता. माझ्यावर भयंकर मोठं कर्ज आहे. तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा ठासून हेच सांगता. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर हीच गोष्ट अनुभवत राहता आणि मग हीच गोष्ट तुम्हाला अधिक प्रमाणात पुन्हा पुन्हा मिळत राहते. तुम्ही कर्जबाजारी बनत जाता. आकर्षणाचा नियम हा नैसर्ग नियम आहे. तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. तसंच एखादी गोष्ट चांगली की वाईट हे तो ठरवित नाही. तो तुमच्या विचारांना अस्तित्व देतो. तुमचेच विचार तुमचेच जीवनानुभव बनवून तुमच्यासमोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो. लिसा निकोल्स लेखिका आणि व्यक्तिगत सशक्तीकरण विशेषज्ञ आहेत. त्या म्हणतात, आकर्षणाचा नियम हा खरोखरच अत्यंत आज्ञाधारक आहे. जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टींविषयी, हव्या असलेल्या गोष्टींविषयी विचार करता आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच देतो. पुन्हा पुन्हा. कधी तुम्ही अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत. उदाहरणार्थ, मला पोहोचायला उशीर नको होऊ दे, मला पोहोचायला उशीर नको होऊ दे. आकर्षणाचा नियम हे नाही ऐकत की तुम्हाला ती गोष्ट होऊ नये असंच वाटत आहे. या नियमानुसार
तुम्ही ज्या गोष्टीविषयी विचार करता त्या अस्तित्वात येतात आणि मग याच गोष्टी तुम्हाला जीवनात पुन्हा पुन्हा दिसतात. आकर्षणाचा नियम हा इच्छा की अनिच्छा असा भेदभाव करत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता, मग ती कोणतीही असो, या नियमानुसार या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात अस्तित्वरूप धारण करण्यासाठी जणू बोलवीत आहात, आकर्षित करीत आहात. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छित गोष्टीवर तुमचे विचार केंद्रित करता, संपूर्ण लक्ष स्थिर करता, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टीसाठी आवाहन करीत असता. आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नकोच अशा नकारार्थी शब्दांचे किंवा नकारात्मक अर्थांचे मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजूही शकत नाही. तुम्ही नकारात्मक शब्द बोलता किंवा नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मनात आणता, तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध करणारी शक्ती काय ऐकते ते समजून घ्या. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडू नये, डाग पडू नयेत असं मला वाटतं. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडावं, डाग पडावेत असं मला वाटतं. माझा हेअरकट बिघडू नये असं मला वाटतं. तर माझा हेअरकट बिघडावा असं मला वाटतं. मला उशीर होऊ नये असं मला वाटतं. मला उशीर व्हावा असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागावं असं मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं काही आमच्यासाठी रिझर्व केलेलं टेबल इतर कुणालाही देऊ नये असं आम्हाला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आम्ही आमच्यासाठी राखून ठेवलेला टेबल इतर कुणाला देऊन टाकावा असं आम्हाला वाटतं. ही चप्पल पायाला लागू नये म्हणजेच दुखापत होऊ नये असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागावी असं मला वाटतं. आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो ज्याबद्दल तुम्ही विचार करता, बस, आणखी काही नाही. माझ्याशी असं बोलू नकोस म्हणजेच माझ्याशी असंच बोल आणि इतरांनीही माझ्याशी असंच बोलावं. मला वादविवाद किंवा भांडणं नको आहेत, मला वादविवाद भांडणं हवी आहेत. आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो ज्याबद्दल तुम्ही विचार करता. बॉब प्रॉक्टर आकर्षणाचा नियम हा नेहमीच कार्यरत होत असतो. मग भले तुमचा या नियमावर विश्वास असो वा नसो, हा नियम तुम्हाला माहीत असो वा नसो, आकर्षणाचा नियम हा सृजनाचा नियम आहे. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ आपल्याला हेच सांगतात की संपूर्ण ब्रह्मांड हे विचारातून उत्पन्न झालेलं आहे. आपण आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून आपलं जीवन निर्माण करू शकतो, घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती हेच करत असते. एखाद्याला हा नियम माहीत असतो तेव्हाच तो कार्यरत होतो असं मुळीच नाही. हा नियम तुमच्या आणि इतर सर्वांच्या आयुष्यात नेहमीच क्रियाशील होत असतो. मग तो तुम्हाला माहीत असो वा नसो असंच इतिहास सांगतो. जेव्हा तुम्हाला या नियमाची जाणीव होते तेव्हा मात्र तुम्हाला कळू लागतं की किती अविश्वसनीयरित्या तुम्ही शक्तिशाली आहात, की केवळ विचारांच्या योगे तुम्हाला जे जे हवं ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनात सहज अस्तित्वात आणू शकता. लिसा निकोल्स म्हणतात, तुम्ही जेवढा विचार करता तेवढं आणि तितकंच काम आकर्षणाचा नियम करतो. जेव्हा जेव्हा तुमचे विचार प्रवाहित होतात तेव्हा तेव्हा आकर्षणाच्या नियमाचं कार्य सुरू होतं. जेव्हा तुम्ही भूतकाळात रमता तेव्हा हा नियम काम करत असतो आणि जेव्हा तुम्ही वर्तमान किंवा भविष्याविषयी विचार करता तेव्हाही हा नियम कार्यरत असतो. ही एक निरंतर सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे स्टॉप बटन किंवा पॉज बटन अस्तित्वात नाही. तुमच्या विचारांप्रमाणेच हा नियमही सतत सक्रिय असतो. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, बहुतांशी वेळा आपण विचार करतच असतो. जेव्हा तुम्ही कुणाशी बोलता किंवा एखाद्याचं बोलणं ऐकता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता किंवा TV पाहत असता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्हा भूतकाळातील घटना आठविता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा भविष्यकाळाविषयी काही
तुमच्या मनात येत असतं तेव्हाही तुम्ही विचार करत असता. तुम्ही ड्रायव्हिंग करता तेव्हाही विचार करता. सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होत असता तेव्हाही विचार करत असता. आपल्यापैकी बहुतेकाचं विचार करणं फक्त झोपेत बंद असतं. परंतु जे विचार झोपी जाताना शेवटी मनात असतात त्या विचारांवर हा आकर्षणाचा नियम आणि शक्ती कार्यरत असतेच. तेव्हा तुमचे झोपण्यापूर्वीचे विचार हे नेहमीच शुभ असू देत. आजच्या व्हिडिओत एवढेच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.